हॅलो गाईज, आज हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे चना मसाला. सो तुम्ही पाहू शकतात मी कुकरमध्ये 2 टेबलस्पून असं तेल टाकले. तेल गरम झाल्यावर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत जिरं, हिंग. ते प्रॉपर तडतडलं की आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये तेजपत्ता आणि कढीपत्ता. कढीपत्ता आणि तेजपत्ता असा प्रॉपर गरम झाला की मी 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत, ते टाकणार आहे. कांदा आपल्याला असं गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, शेकवून घ्यायचा आहे तेलामध्ये परतवून. कांदा लवकर मेल्ट होण्यासाठी मी त्याच्यात थोडा अर्धा टीस्पून एवढा मीठ टाकलेलं आहे. तुम्ही पाहू शकता आपला कांदा प्रॉपर असा गोल्डन झाला आहे. आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे अद्रक लसूण मिरचीची पेस्ट. ती मी अगोदरच मिक्सरला लावून घेतली, ग्राइंड करून ठेवलेली, ती टाकली आहे. कांद्यामध्ये आलं लसूण मिरची पेस्ट प्रॉपर अशी मिक्स झाली की मी टोमॅटो टाकते. मी ऑलरेडी टोमॅटो 2 बारीक चिरून ठेवलेले मोठे असे. आता ते आपल्याला स्मॅश होईपर्यंत थोडंसं मेल्ट व्हायला पाहिजे टोमॅटो आपले आलं लसूण मिरची पेस्ट आणि कांद्यामध्ये. प्रॉपर असं ते असं आपल्याला थोडंसं वाटलं की थोडेसे असे मेल्ट झालेत की आपण त्याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहे, जसं की लाल तिखट, हळद, जिरा पावडर, धना पावडर, चना मसाला आणि त्याचबरोबर मी टाकणार आहे त्याच्यामध्ये कसुरी मेथी 1 टेबलस्पून एवढं. आपल्याला तर हे मसाले सगळे कांदा, टोमॅटो आणि आलं लसूण मिरचीमध्ये प्रॉपर असे मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि आपल्याला मसाला थोडा गरम करण्यासाठी मी आता त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे अर्धी वाटी एवढं, जेणेकरून आपलं टोमॅटो मसाले कांदा वगैरे प्रॉपर शिजलं जातं आणि तेल थोडं स्प्रेड होतं त्याच्यामधून. ते होण्यासाठी मी आता कुकरचं झाकण लावणार आहे थोडं, जेणेकरून आपले मसाले लवकर शिजतील आणि तेलही प्रॉपर असं स्प्रेड होईल त्याच्यामधून. सो तुम्ही आता पाहू शकतात आपले सगळे मसाले कांदा टोमॅटो वगैरे प्रॉपर असं शिजलेलं आहे आणि तेलही असं स्प्रेड झालेलं आहे त्याच्यामधून एकदम व्यवस्थित असं, एकदम मस्त असं खमंग येतं आहे सुगंध त्याचं. आता आपण जे अगोदरच कुकरला मी चणे शिजवून घेतलेले 4 शिट्टी लावून, ते आता मी त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये मिक्स करते. आणि हो, मी अगोदरच आदल्या दिवशी रात्री चणे भिजत टाकलेले आणि दुसऱ्या दिवशी मी ते कुकरला लावून 4 शिट्टी घेतलेली त्याची. आता आपण चणे टाकले प्रॉपर असे ते मिक्स करून घ्यायचे सगळ्या मसाल्यामध्ये पूर्ण सगळे चणे. आणि जे बॉईल केलेले चणे आहेत त्याचं जे पाणी असेल तेच मी त्याच्यामध्ये 3 टेबलस्पून एवढं ते चम्मचने मिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये. पाहू शकतात तुम्ही तेल चणे प्रॉपर असे मिक्स झाले की आपण कुकरचं झाकण लावून शिट्टी लावून 4 शिट्टी एवढे घ्यायचं. कारण की काही काहींना ग्रेव्ही हवी असते, काही काहींना सुकं चना मसाला हवा असतो. पण आम्ही नॉर्मली ग्रेव्ही नाही, सुका चना मसाला आम्ही खातो असं प्रॉपर. सो माझ्या घरच्यांना असं आवडतं, सो आम्ही असं बनवतो. तुम्ही पाहू शकतात आपली प्रॉपर अशी